नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. शेवगाव नगर परिषद आकस व सूडबुद्धीने तसेच नियमबाह्य पद्धतीने व्यापाऱ्यांची दुकाने टपऱ्या अतिक्रमणाच्या नावाखाली उद्ध्वस्त करीत आहेत. ही सूडबुद्धीची चाललेली अतिक्रमणाची कारवाई त्वरित थांबण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे व कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे पाटील व इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2/6/2026 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील अतिक्रमित पीडित दुकानदार, टपरीधारक, व्यापारी आमरण उपोषणात बसले आहेत. या आमरण उपोषणाच्या संदर्भात ॲडव्होकेट सुभाष लांडे पाटील यांची आम्ही मुलाखत घेतली, ती तुम्हाला दाखवत आहोत. शेवगाव शहरातले जे 2 दिवसापूर्वी आणि अजूनही अतिक्रमण काढण्याची जी मोहीम सुरू आहे, ही गोरगरीब टपरीधारकावर अन्याय करणारी. खरं म्हणजे टपरीधारकांचं नगरपालिकेने अगोदर पुनर्वसन केलं पाहिजे, त्यांना पर्यायी जागा दिली पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या पर्यायी जागा न देता आहे त्या ठिकाणी सुमारे 40 वर्षापेक्षा जास्त दिवसापासून त्यांचा व्यवसाय चालू आहे. एकतर तरुणांना कुठलाही रोजगार धंदा नाही. या ठिकाणी हे जे स्वयंरोजगार आमचे तरुण करतायत त्यांना आणखी देशोधडीला लावण्याचं काम नगरपालिकेने केलेलं आहे. खरं म्हणजे भाजपचं सरकार आहे, भाजपचे आमदार आहेत आणि सत्तासुद्धा जवळजवळ मिळती जुळती भाजप आणि ते एकत्र सत्ता या ठिकाणी बघतायत. सत्ताधाऱ्यांचं काम आहे की सर्व लोकांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे. निवडून येताना जे अनेक आश्वासनं देतात, पण निवडून आल्यानंतर जनतेच्या बाजूने उभं राहत नाही, अशा प्रकारची परिस्थिती शेवगावमध्ये दिसलेली आहे. खरं म्हणजे निवडून आले लोक कशाला घाबरतात? तुम्ही शेवगावकरांनी निवडून दिलेलं आहे. शेवगावकरांना काय हवं आहे? शेवगावकरांची काही अडचण होती का? कोणत्याही ग्रामस्थांची किंवा कोणत्या नागरिकांची तक्रार नसताना सुद्धा अशा पद्धतीनं अतिक्रमण काढणं म्हणजे या ठिकाणी कुणाचं तरी डोक्यात काहीतरी आलं आणि त्यांनी काहीतरी करायचं असा प्रकार शेवगाव झालेला आहे. यापूर्वीच अतिक्रमण काढण्यात आले, त्यांचं अद्याप पुनर्वसन झालेलं नाही. एका अतिक्रमण धारकाने मागच्या वेळेस अतिक्रमण काढण्यामुळं त्यांनी आत्महत्या केलेली, तीच वेळ आता अनेक लोकांवर आलेली. मग अशा पद्धतीनं काही कारण नसताना ठराविक 1-2 कोणाची व्यक्तिगत तक्रार असेल तर तो व्यक्तिगत प्रश्न होता. सर्व अतिक्रमण काढण्याचा काही प्रश्न नव्हता. हे जे अतिक्रमण काढलेले बेकायदेशीरपणे काढलेले, या ठिकाणी रस्त्याच्या कड्याला जे छोटे छोटे व्यवसाय करतात याच्याकरता स्वतंत्र कायदेसुद्धा आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा यांना संरक्षण देण्याचं त्या सरकारांना सांगितलेलं आहे. त्यामुळे हे जे अतिक्रमण काढलेलं पूर्णपणे बेकायदेशीर काढलेलं आहे. 2-4 दिवसामध्ये इथल्या प्रशासनाने योग्य आम्हाला पर्याय जागा आहे का, काही पुनर्वसन तुम्ही कशा पद्धतीनं करणार, हे जर करणार नसतील तर आहे त्या जागेवर सर्व टपरीधारक आहे त्या जागेवर छोट्या छोट्या पद्धतीनं तुमचं 9 मीटरचं काय तुम्ही मोजमाप दिलं ते सोडून आपल्या टपऱ्या त्या ठिकाणी टाकतील असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. आणि या टपऱ्या टाकताना स्वतः आम्ही शेवगावमधले सर्व नागरिक प्रमुख सर्व पक्षांच्या लोकांना पुढाऱ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी उभा राहू. कारण हा शेवगाव आमचं सर्वांचं मिळून आहे, कोणत्या एका अधिकाऱ्याचं शेवगाव नाही. तर आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने अशा पद्धतीनं सर्रास टपऱ्या कोणी काढलेल्या नाही. हा जिथं काही अडथळा असेल तिथं काढल्या, तिथं लोकांनी सहकार्य केलेलं आहे. आता तशी काही अडचण नव्हती, व्यवसाय चांगले चाललेले लोकांचे होते. या ठिकाणी मला कळालं की ते 4-5 ते हातगाडीवाले असतात, रात्रीच्या काळ 6च्या नंतर लावतात, त्यांच्यासुद्धा गाड्या बंद केला. त्यांना कुठल्याही पद्धतीचा अधिकार नाही. हॉकरचा कायदा आहे, त्या गाड्यांना कुठल्या पद्धतीने हलवता येत नाही. उलट त्याला नगरपालिकेनं संरक्षण दिलं पाहिजे अशी कायद्यामध्ये तरतूद असताना हा जो काही मनमानी कारभार चालला याचा आम्ही तीव्र स्वरूपामध्ये निषेध करतो. आणि परत एकदा सांगतो की 4-5 दिवसामध्ये आम्ही आहे त्या ठिकाणी सगळे व्यावसायिक टपऱ्या त्याच्यात टाकून त्याचा व्यवसाय सुरू करतील याची शासनाने नोंद घ्यावी. बेकायदेशीरपणे टपरेधारकांना त्रास देणाऱ्या सीओचा, बेकायदेशीरपणे अतिक्रमण काढणाऱ्या सीओचा, सरकारी जागा आमच्या हक्काची, सरकारी जागा आमच्या हक्काची, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.